हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा 7 एप्रिलचा एपिसोड रिव्ह्यू. मीरा वेदाची स्कूल बॅग भरत असते. वेदा तिथे आल्यावर मीरा बोलते, वेदा इथे तुझी स्कूल बॅग आहे आणि इथे तुझा डब्बा ठेवला आहे. पण वेदा काहीच बोलत नाही. तेव्हा मीरा मनाशी बोलते की वेदा गुढीपाडव्याच्या दिवशी किती छान दिसत होती, अगदी सुंदर दिसत होती. फक्त एकच गोष्ट की केस बांधले असते तर अजून सुंदर दिसली असती. तेव्हा मीरा बोलते, आज प्रयत्न करून बघू का. तेव्हा मीरा वेदाजवळ जाते आणि बोलते, वेदा आज तुझे आपण मस्त केस विंचरायचे का, ये मी तुझ्या वेण्या घालून देते. तेव्हा वेदा मान डोलवून नाही बोलते. तेव्हा मीरा बोलते, अगं वेदा किती दिवस झाले तू केसच विंचरले नाहीयेत, चल ना. तेव्हा वेदा पुन्हा मान डोलवते आणि नाही बोलते. तेव्हा मीरा बोलते, बरं आता तुला त्या यमुनाबाईसारखंच व्हायचंय म्हटल्यावर मी तरी काय करणार ना. हां राहू दे, नको विंचरूस केस. तेव्हा वेदा विचार करायला लागते. तेव्हा मीरा तिची स्कूल बॅग भरता भरता बोलते, बापरे कशी आहे ती यमुनाबाई. तेव्हा वेदा उठते आणि मीराजवळ जाते आणि तिला हाताने खुणवते. तेव्हा मीरा बोलते, काय, अच्छा कोण आहे ती यमुनाबाई असं विचारायचंय का तुला. तेव्हा मीरा बोलते, आहे ती एक यमुनाबाई, आहे तिची एक गोष्ट, पण जाऊ दे आता तू आवरून घे, आपल्याला शाळेत जायचे ह. तेव्हा वेदा पटकन जाते आणि ड्रॉइंग बुकवर लिहून देते, कोण आहे ती यमुनाबाई, सांग तिची गोष्ट, आणि मीराजवळ देते. तेव्हा मीरा वाचून बोलते, अगं वेदा भाई नाही बाई, आणि यमुनाबाईची ती गोष्ट जाऊ दे आता, नको ती गोष्ट, खूप डेंजर आहे तिची गोष्ट. तेव्हा वेदा पुन्हा वही पेन घेते आणि लिहून देते की प्लीज सांग ना. तेव्हा मीरा वाचते आणि बोलते, अगं वेदा मला आहे ती यमुनाबाईची गोष्ट माहिती आणि अगदी खरी खरी, पण आता नाही सांगणार तुला. बघ पटकन आवरून घे, चल आपल्याला शाळेत पण जायचंय ना, चल चल लवकर, बस पण येईल आता, चल. इकडे अथर्वच्या रूममध्ये माया येते आणि बोलते, अथर्व या अंबिकाच्या बांगड्या, सून म्हणून अंबिका जेव्हा त्या या घरात आली तेव्हा मंजिरी मॅडमने तिला दिल्या होत्या, आज मला दिल्यात एका सासूच्या नातेने, पण माहीत नाही मला खूप त्रास झाला. तेव्हा माया बोलत असते की अंबिकाला खूप आवडायच्या ह्या बांगड्या, पहिल्यांदा जेव्हा ह्या बांगड्या घातल्या तेव्हा इतकी खुश होती अंबिका, मला म्हणाली, माया मी आयुष्यभर जपणार आहे. म्हणून अथर्व आज माझी एक इच्छा आहे, आज ह्या बांगड्या स्वतःच्या हाताने तू आज माझ्या हातात घाल. तेव्हा अथर्व बोलतो, माया तुला ह्या बांगड्या जर आईने दिल्या असतील तर माझी काही हरकत नाही, पण मी तुला या बांगड्या हातात नाही घालू शकत. तेव्हा अथर्व जायला लागतो. माया त्याचा हात पकडते आणि बोलते, अथर्व प्लीज. तेव्हा अथर्व बोलतो, माया प्लीज प्लीज अंडरस्टँड. तेव्हा अथर्व बोलतो, या बांगड्या म्हणजे अंबिकाची आठवण आहे. तू जरी प्रत्येक वस्तू अंबिकाची या घरातून फेकली असली तरी या घरातल्या प्रत्येक कणात माझ्या मनात अंबिकाच्या आठवणी कायम राहणार आहेत, त्या कशा बाहेर जातील. तेव्हा माया बोलते, आय नो अंबिकाला विसरणं कठीण आहे, पण अथर्व आपल्या दोघांचं लग्न होणार आहे, या नात्याने तरी तू मला या बांगड्या देऊ शकतोस. तेव्हा अथर्व बोलतो, माया या लग्नात मला फारसा इंटरेस्ट नाही आहे, आपण हे लग्न वेदासाठी करतोय, कारण की तुझं वेदावर प्रेम आहे आणि वेदाला एक आईची गरज आहे, यू नो दॅट. तेव्हा माया बोलते, आय नो, आय कॅन अंडरस्टँड, तुझं जरी दुसरं लग्न असलं तरी माझं पहिलं आहे ना, आणि प्रत्येक मुलीची लग्नाविषयी काही ना काही अपेक्षा असते आणि माझीही आहे. मलाही वाटतं की माझं लग्न छान थाटामाटात साजरं व्हावं, पण त्याहून माझी एवढीच अपेक्षा आहे की तू मला आपलंसं मानावंस. तेव्हा अथर्व बोलत असतो, तेवढ्या तिथे दादासाहेब येऊन ऐकत असतात. तेव्हा अथर्व बोलत असतो की माया प्लीज अंडरस्टँड, हे लग्न माझ्यासाठी फक्त एक कॉम्प्रोमाइज आहे. तेव्हा माया मुद्दामच त्या बांगड्यांचं झाकण खोकं लावते आणि बोलते, ठीक आहे, माझ्या वेदासाठी मी सर्व काही सहन करेल. आणि तो शब्द दादासाहेब ऐकतात. तेव्हा माया बोलते, इट्स ओके. तेव्हा अथर्व दादासाहेबांकडे बघतो, तेव्हा ते आणि आवाज देतो, बाबा. तेव्हा दादासाहेब बोलतात की सॉरी मी नंतर येतो. तेव्हा अथर्व बोलतो की नाही बाबा, इट्स ओके, आपण बोलू शकतो, प्लीज या ना. तेव्हा दादासाहेब बोलतात, नक्की. तेव्हा दादासाहेब अथर्वला बोलतात की ते आपल्या जर्मनीला जो प्लान सुरू होणार होता त्याबद्दल बोलायचं आहे तुझ्याशी. तेव्हा अथर्व बोलतो, हो बाबा, मी नेक्स्ट वीक जर्मनीला जातोय. दादासाहेब बोलतात की हो तेच मी तुला सांगायला आलो होतो की तू जर्मनीला नको जाऊस, मी जातोय, तू लग्नाच्या तयारीसाठी इथे थांब. तेव्हा अथर्व बोलतो की बाबा त्या तयारींसाठी तुम्ही आहात ना इथे, माझी काही गरज नाही, मी जातो. तेव्हा दादासाहेब बोलतात की अथर्व, वेदा अंबिकाच्या दुःखातून बाहेर यावी त्यासाठी माया खूप प्रयत्न करते आणि त्यासाठी तू इथे राहायला हवंय. तेव्हा माया मुद्दामच बोलते की दादासाहेब त्याची इच्छा नाही तर जाऊ द्यात त्याला, मला अथर्ववर आमचं नातं लादायचं नाहीये, कारण प्रेम लादत नसतात, ते अपसुक होत असतं. तेव्हा माया तिथून निघून जाते. दादासाहेब अथर्वला बोलतात की अथर्व, वी नीड टू टॉक. इकडे दादासाहेब अथर्वला मायासोबत वेळ घालव आणि सगळ्या गोष्टी समजवत असतात. तेव्हा दादासाहेब स्वतःची गोष्ट सांगत असतात की माझ्यासमोर तू आणि अनन्या दोघंही होतात आणि तुझ्यासमोर वेदा आहे, मी माझ्या मुलांसाठी म्हणून दुसरं लग्न केलं अथर्व, आणि तू तुझ्या वेदासाठी करतोयस, पण तरीही तुझ्या आणि माझ्यामध्ये एक फरक आहे, मी मंजिरीचा जसा पूर्णपणे स्वीकार केलास ना तसा तू मायाचा नाही करत आहे. दादासाहेब जेही अथर्वला काही समजवत असतात ते अंबिका ऐकत असते आणि तिच्या डोळ्यातनं अश्रू वाहत असतात. इकडे मंजिरीला मीराच्या त्या कवडीबद्दल आठवत असतं. तेवढ्या तिथे माया तयार होऊन येते.
तेव्हा मंजिरी आवाज देते, माया निघालीस? तेव्हा मंजिरी बोलते, आज फक्त शॉपिंग करून येऊ नकोस. तेव्हा माया बोलते, म्हणजे? तेव्हा मंजिरी बोलते, आता हे पण मलाच सांगावं लागणार आहे का माया? माया जाते तेवढ्यात मीरा आणि वेदा तिथे येते. तेव्हा मंजिरी बोलते, अरे तयार झाली का माझी परीराणी? तेव्हा मीरा बोलते, बाईसाहेब मी हिला बसमध्ये बसून येते. तेव्हा मंजिरी बोलते, हो सावकाश जा हं. तेव्हा मीरा वेदाला स्कूल बससाठी घेऊन जाते. तेव्हा वेदा तिला खुणवते, हात लावते आणि सांगते की बोल. तेव्हा मीरा बोलते, काय बोलू तुझ्याशी? तेव्हा वेदा तोंड फिरवून घेते. तेव्हा मीरा बोलते, यमुनाबाईची गोष्ट सांगू का तुला? तेव्हा वेदा बोलते, हां. हे सगळं अंबिका ऐकत असते आणि तिला हसायला येत असतं. तेव्हा मीरा बोलत असते की यमुनाबाईची गोष्ट मी तुला नक्की सांगेल, पण आत्ता नको. ती गोष्ट ना खूप डेंजर आहे आणि मला पण भीती वाटते. तेव्हा अंबिका इकडे बोलत असते की चांगलीच गट्टी जमली या दोघींची, पण नेमकं काय बोलतायत या दोघी? इकडे मंजिरी पटकन मीरा जिथे राहते तिथे येते आणि बोलते, मीरा आज मी काहीही करून तुझ्याकडची दिव्य शक्तिशाली जी वस्तू आहे ती मिळवूनच राहणार आहे. तेव्हा मंजिरी इकडे शोधत असते. इकडे मीराचे बाबा मंत्र बोलत असतात. इकडे मीराचे बाबा एका पायावर वृक्षासनमध्ये उभे असतात. तेवढ्यात तिथे लोक जमा होतात आणि त्यांच्या पायाजवळ फुलं ठेवून पाय पडतात. तेव्हा एक माणूस येतो आणि विचारतो की अहो ही इथे गर्दी का झाली आणि काय चाललंय हे? तेव्हा एक माणूस बोलतो की अहो तुम्हीच बघा ना, आपल्यासारखा साधासुद्धा माणूस एका पायावर इतक्या वेळ उभा राहू शकतो का? इकडे मंजिरी मीराच्या कपाटातून मीराची बॅग काढते आणि तिचे कपडे चाळाबोळा करत असते. इकडे मीराचे बाबा जोरात बोलत असतात की दूर हो नाहीतर हात जाळून टाकेल तुझा. इकडे मंजिरी पुन्हा पुन्हा बॅगेत हात घालते आणि तिचा हात जळण्यासारखा भास होतो. इकडे मंजिरी जोरजोरात ओरडत असते तिचा हात जळाला म्हणून आणि बोलत असते, विचित्र आहे हे, विचित्र आहे, म्हणजे याच्यातच या बॅगमध्येच ती वस्तू आहे. तेव्हा मंजिरी पुन्हा उठते आणि पुन्हा बॅगेत हात घालायला लागते. तेव्हा मीराचे बाबा पुन्हा जोरजोरात मंत्र बोलतात आणि बोलतात की पटकन मागे फिर. तेवढ्यात मंजिरीच्या हाताला पुन्हा झटका बसतो आणि ती मागे फेकली जाते. मंजिरीला ती कवडी हवी असते. तेव्हा मंजिरी बोलत असते, काहीही झालं, कितीही त्रास झाला तरी मी ती मिळवणारच आहे. तेव्हा मंजिरी थरथर कापत पुन्हा त्या बॅग जवळ जायला लागते. तेव्हा इकडे मंजिरीचे बाबा बोलत असतात की मागे फिर, नाहीतर याचा परिणाम चांगला होणार नाही. परत मंजिरीचे बाबा ओरडतात की मागे फिर आणि इकडे परत मीराचे बाबा ओरडतात की मागे फिर आणि इकडे मंजिरी बॅग जवळ हात नेत असते. तेवढ्यात मंजिरीला ते चटकिनीचा आवाज येतो. ती बोलत असते की मंजिरी मागे फिर, तुला तिथे काहीही मिळणार नाही, तू जे शोधतेस ते तिथे नाही आहे. तेव्हा पुन्हा ती बोलते, मंजिरी मागे फिर, मागे फिर, मी तुला आदेश देते, आज काही झालं तरी आपली भेट झाली पाहिजे, मागे फिर. तेव्हा मंजिरी बोलते, मी आज रात्री येईल तुला भेटायला. मंजिरीच्या हाताला खूप जास्त जोरात झटका बसलेला असतो. ती हात धरून विवळत असते. इकडे मीराचे बाबा मंत्र बोलत असतात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.